इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातील समाजाला दिशा देणारे महाराज. पण महाराजांच्या बाबतीत अशी बातमी समोर आली की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. इंदुरीकर महाराजांच्या लेकीचं लग्न काही दिवसांपूर्वीच संपन्न झालं होतं. अगदी थोड्या दिवसांचा संसार. पण अचानक घडलं असं काय की आनंद दुःखात बदलला. महाराज तापले, सगळा विषय संपला. महाराजांनी आपल्या मुलीला कधीही काही कमी पडू दिलं नाही. तिचं लग्न अतिशय थाटामाटात केलं. पण अचानक सोशल मीडियावर एक भयानक चर्चा का सुरू झाली? काही दिवसांपूर्वी हे लग्न झालं होतं, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक असं काय घडलं की डायरेक्ट महाराज तापले? असं काय झालं की महाराजांनी थेट एकाच शब्दातच सगळा विषय संपवला? खरं तर हे लग्न 3 मे रोजी झालं होतं. ते लग्न होऊन फार थोडेच दिवस झालेले आहेत. संसार अतिशय थोड्या दिवसांचा. पण जेव्हा महाराज आपल्या लेकीच्या सासरच्या घरी गेले होते तेव्हा त्यांचं तिथे स्वागत अगदी जंगी थाटात करण्यात आलं. पण अचानक असं काय घडलं की एका शब्दात अख्खा विषयच मिटला? एवढं मोठं लग्न, पण सगळं सत्य हे आज समोर आलं. बापाची अवस्था पाहून एक मुलगी अक्षरशः रडू लागली, कारण विषय सगळाच हाताबाहेर गेला होता. कोणताही बाप असू द्या, जेव्हा पोरीचं लग्न होतं तेव्हा त्याची एकच आस असते की आपल्या पोरीचा प्रपंच सुखासमाधानाचा व्हावा. आपल्या लेकीला अन्न, वस्त्र, निवाऱ्याला तरी काही कमी पडू नये, तिने सुखात राहावं. खरं सांगायचं तर हे लग्न झालं तेव्हापासूनचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर फिरत होते. तिच्या लग्नाची क्लिप, त्यानंतर काही दिवसांपूर्वीचा सत्यनारायणाचा व्हिडिओ व्हायरल होत होता. त्यानंतर ज्ञानेश्वरीचा वाढदिवस सुद्धा सासरच्या मंडळींनी फार मोठ्या दिमाखात साजरा केला. त्यात ज्ञानेश्वरी फार मनसोक्त हसत होती, आनंदात होती. इंस्टाग्रामवरचे ते व्हिडिओ बघून लोकांना वाटत होतं की सगळं कसं अगदी आनंदात सुरू होतं. पण कोणाची नजर लागली आणि हे घडलं? जेव्हा आपल्या मुलीच्या बाबतीतली एखादी गोष्ट समोर येते तेव्हा कोणत्याही बापाचा राग अनावर होतो आणि बाप घेतो तो थेट निर्णय आणि विषयच संपवून टाकतो. मग नेमकं असं काय घडलं? इतक्या कमी दिवसातच महाराजांनी सगळा विषय क्लिअर केला. थेट महाराज का संतापले? नेमकं महाराजांना कोणती गोष्ट खटकली? कोणतं ते लपलेलं सत्य होतं जे इतक्या अगदी कमी दिवसात समोर आलं आणि ज्याने सगळा खेळ संपवला? काय आहे या प्रकरणामागचं सत्य? चला जाणून घेऊया पूर्ण सविस्तर रिपोर्ट. मे महिना म्हणजे आपल्या महाराष्ट्रात लग्नाचा हंगाम. रोज शेकडो लग्ने लागतात आणि लोक विसरूनही जातात. पण महाराष्ट्रात एक असं लग्न झालं ज्याला बरेच दिवस झाले तरी त्याची चर्चा थांबायचं नाव घेत नाहीये. ते लग्न होतं प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या सुपुत्रीचं. लग्नाची गोष्ट आली की धूमधडाका आणि पैसा आलाच. पण या लग्नाची हवा लग्न होण्याच्या 2 दिवस आधीपासूनच सुरू झाली होती. अक्षरशः 100 एकरांमध्ये उभारलेला तो अथांग मंडप, शेकडो गाड्यांची VIP गर्दी, लग्नाच्या दिवशी हजेरी लावलेले मोठे बिझनेसमॅन आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री. लग्नाचा हा अवाढव्य थाट सबंध महाराष्ट्राने सोशल मीडियावर डोळे भरून पाहिला. या लग्नात किती कोटी उडाले, पंक्ती कशा होत्या याचे वेगवेगळे आकडे सोशल मीडियावर फिरू लागले. पण लग्नाचे विधी आटोपले, प्रपंच सुरू झाला आणि अवघ्या काही दिवसांतच सोशल मीडियावर अशी काही वळणं आली की सगळीकडे एकच खळबळ उडाली. थेट महाराजांचा एक निराळाच अवतार लोकांना पाहायला मिळाला. पण मित्रांनो, प्रश्न हा पडतो की लग्न तर थाटामाटात झालं होतं, मग अगदी थोड्या दिवसाच्या संसारात असं काय विपरीत घडलं की आपले महाराज अचानक भडकले? लेकीच्या डोळ्यात पाणी येण्यामागे नक्की काय गोम होती? तुमचं तोंड काळं करा असं म्हणण्याची वेळ महाराजांवर का आली? पुढे बघा काय झालं. सुरुवातीला लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती की महाराजांचा जावाई नेमकं कोण आहे. जावयाचं नाव होतं साहिल चिलप. चिलप परिवार हे महाराष्ट्रातील एक अत्यंत नामांकित आणि व्यावसायिक कुटुंब म्हणून ओळखलं जातं. लोकांच्या बोलण्यानुसार त्यांची मालमत्ता तब्बल 700 कोटींच्या घरात आहे. इतकी अफाट श्रीमंती पाहूनच महाराजांनी आपल्या लेकीचा हात त्यांच्या हातात दिला अशा चर्चा उघडपणे रंगू लागल्या होत्या. मुलगी आता सोन्याच्या पाळण्यात डुलणार. हे सगळं बघून लोकांना वाटत होतं की प्रपंच अगदी सुखाचा चालला आहे. पण याच काळात सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला ज्याने थेट लोकांच्या संशयाची पाल चुकचुकली. पण मग विचार करा, जर मुलगी इतकी आनंदात होती, सासरचे लोक इतके गडगंज श्रीमंत होते, तर मग अचानक असं काय झालं की 700 कोटींची ती श्रीमंती एका बाजूला राहिली आणि महाराज थेट तापले? मुलीचा संसार सुरू होऊन काही दिवसच झाले असताना महाराजांना असं काय सत्य समजलं? पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
आता आपण वळूया त्या गोष्टीकडे जी सध्या सोशल मीडियावर आणि इंस्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. लग्न पार पडल्यानंतर काही दिवसांनी इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या सासरी भेट देण्यासाठी गेले होते. गाडीतून महाराज उतरले. त्यांचा चेहरा नेहमीसारखाच गंभीर होता. सासरच्या मंडळींनी महाराजांचं जंगी स्वागत केलं. काही लोक महाराजांच्या मागे मागे चालत होते. महाराज थेट आपल्या मुलीकडे गेले. ज्ञानेश्वरी वडिलांना पाहून उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. वडिलांना समोर बघताच एका मुलीचं जे अंतःकरण भरून येतं तसंच काहीसं तिथे घडलं. पण तिथूनच लोकांच्या मनात एक मोठा डाऊट, एक मोठी शंका निर्माण झाली. लोकांनी त्या व्हिडिओचे वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. बघा, लग्न होऊन थोडेच दिवस झालेत आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशा कमेंट्स लोकांनी करायला सुरुवात केली. 700 कोटींचा बंगला, अलिशान गाड्या, या सगळ्याच्या मागे काहीतरी काळं बेरत नाही ना, अशी चर्चा सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी सुरू केली. खरं तर लोकांनी एक चर्चा उठवली होती की महाराजांचे जावई नेमकं कोण आहे, याविषयी लोकांना जाणून घ्यायचं होतं. पण काही दिवसांपूर्वी न्यूज चॅनलवर वेगळ्या बातम्या आल्या होत्या की त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी आहे वगैरे असा विषय होता. पण बऱ्याच वेळा आपण अनेक उदाहरणांमध्ये पाहिलेलं आहे आणि घटनांमध्ये पाहिलेलं आहे की एखाद्या कुटुंबाकडे पैसा भरपूर असतो, पण तो पैसा कुठून आला याच्याविषयी कोणालाच माहिती नसते. आणि नुकतीच एका न्यूज चॅनलवर त्या कुटुंबाचं सत्य उघडकीस आणलं. त्या कुटुंबाचा इतिहास एका न्यूज चॅनलवर दाखवण्यात आला. त्या कुटुंबाने इतकी संपत्ती कशी गोळा केली होती याचं सत्य उघडकीस आणलं. ते सत्य होतं साहिल चिलप यांच्या वडिलांचं. तो इतिहास देखील खूप वेगळाच होता. खरं तर हे कुटुंब मुंबईचं नसून हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे साधे शेतकरी होते. 2003 साली ते अगदी सामान्य परिस्थितीतून मुंबईत आले आणि आज कोट्यवधींच्या साम्राज्याचे मालक बनले. खरं तर आता लोकांच्या मनात एकच प्रश्न उठायला लागला होता. नेमकं असं काय घडलं की महाराज थेट आपल्या लेकीच्या सासरी पोहोचले आणि त्यांनी एकाच झटक्यात सगळा विषय क्लिअर करून टाकला? कारण हे काही साधंसुधं लग्न नव्हतं. महाराष्ट्राने डोळे भरून पाहिलेलं ते लग्न होतं. पण लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर टोमण्यांचा पाऊस सुरू झाला होता. लोकांना साधेपणाचं सांगणारे महाराज आणि स्वतःच्या मुलीच्या लग्नात एवढा थाट, अशा कमेंट्स जोरात फिरत होत्या. काहींनी तर थेट ढोंगाचा आरोपही केला. पण सुरुवातीला महाराजांनी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण मग हळूहळू गोष्ट वेगळ्याच वळणावर गेली. लग्नाला अजून 10-15 दिवसच झाले होते. संसार नुकताच सुरू झाला होता. तेवढ्यात महाराज मुलीच्या सासरी गेले आणि त्यानंतरचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर वाऱ्यासारखा पसरला. त्या व्हिडिओनंतर मात्र लोकांनी वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. कुणी म्हणालं मुलगी रडत होती म्हणजे काहीतरी बिनसलंय, तर कुणी म्हणालं इतक्या मोठ्या घरातही शांतता नाही वाटत. आणि तिथून पुढे महाराजांवरची टीका आणखीच भडकली. आता प्रश्न हा होता की इतक्या कमी दिवसाच्या संसारात असं काय घडलं की महाराजांचा संयमच सुटला? कारण कोणताही बाप असू द्या, जीवाचं रान करून पोरीला मोठं करायचं, तिचं थाटामाटात लग्न करायचं आणि त्यानंतर तिच्याबद्दल सोशल मीडियावर अशा चर्चा ऐकायला मिळाल्या तर रक्त खवळणारच. आणि बहुतेक तिथेच महाराजांच्या मनातला राग बाहेर पडला. लोकांच्या सततच्या टोमण्यांनी, अफवांनी आणि टीकेने महाराज आतून दुखावले गेले होते. म्हणूनच अखेर त्यांनी सगळ्यांचा समाचार घेतला. पण नेमकं त्यांनी काय म्हटलं? कोणत्या गोष्टीने त्यांचा संताप शिगेला पोहोचला? आणि त्या एका वक्तव्याने सगळीकडे खळबळ का उडाली? खरं तर पाहायला गेलं तर हा संबंध विषय त्यांच्या मुलीच्या संसारापेक्षा लोकांच्या टीकेचा जास्त होता. कारण लग्न झाल्यापासून महाराजांवर सोशल मीडियात अक्षरशः आरोपांचा पाऊस पडत होता. लग्नाच्या दिवशी स्वतः महाराजांनी माईक हातात घेऊन स्पष्ट सांगितलं होतं की या लग्नाचा खर्च मी एकट्याने केलेला नाही, माझ्या भक्तांनी प्रेमाने उचललाय. पण तरीही लोक शांत बसले नाहीत. उलट दिवसेंदिवस नवीन चर्चा सुरू होत गेल्या. महाराज थेट कुठेही मोठं उत्तर दिले नाही. कीर्तनातही त्यांनी हा विषय टाळलाच, पण त्यांच्या मनातली खतखत मात्र स्पष्ट दिसत होती. कारण ज्या समाजासाठी आयुष्यभर कीर्तन केलं, लोकांना मार्ग दाखवला, त्याच समाजाकडून आज स्वतःच्या मुलीच्या लग्नाविरुद्ध टीका ऐकावी लागतेय. ही गोष्ट त्यांना आतून टोचत होती. एक बाप म्हणून लेकीचं लग्न धूमधडाक्यात लावणं हे त्यांचं कर्तव्य होतं, पण तेच लोकांच्या डोळ्यात खुपायला लागलं. आणि बहुतेक हीच ती जखम होती जी महाराजांच्या मनात खोलवर घर करून गेली. खरं तर मित्रांनो, इथपर्यंतचा सगळा विषय हा सोशल मीडियावरील चर्चांवर आधारित होता. पण आता आपण या संपूर्ण प्रकरणाच्या मूळ सत्याकडे आणि एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षाकडे वळणार आहोत. समाज प्रबोधन करा म्हणून इंदुरीकर महाराज आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. पण जेव्हा गोष्ट
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची येते तेव्हा आपण सोशल मीडियावरील अफवांवर किती विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणातून एक प्रेक्षक आणि सुजाण नागरिक म्हणून आपण काय शिकलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला काही अत्यंत सोप्या गोष्टी सांगणार आहेत, जे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात पाळल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सोशल मीडियावर एखादी क्लिप किंवा लहान व्हिडिओ पाहतो तेव्हा त्यावर लगेच आपली प्रतिक्रिया देणे किंवा कोणाच्या तरी वैयक्तिक आयुष्यावर वाईट कमेंट करणे पूर्णपणे थांबवले पाहिजे. आपण कोणत्याही कुटुंबाचा इतिहास किंवा सत्य न जाणता फक्त 700 कोटी आणि अथांग मंडप अशा आकड्यांना पाहून कोणालाही ढोंगी ठरवू शकत नाही. दुसरी पायरी म्हणजे जर तुम्हाला अशा गंभीर विषयांवर व्यक्त व्हायचे असेल तर आधी अधिकृत वृत्तवाहिन्या किंवा महाराजांच्या अधिकृत वक्तव्याची वाट पाहिली पाहिजे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक बाप म्हणून आपल्या लेकीसाठी उत्तम स्थळ शोधणे आणि तिच्या लग्नात थाटामाटात करणे यात काही गैर नाही. उलट हा प्रत्येक बापाचा अधिकार आहे. सोशल मीडियावरील ट्रोलर्स हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्ह्यूजसाठी अशा बातम्यांचे भांडवल करत असतात. त्यामुळे आपण अशा अफवांपासून लांब राहिले पाहिजे. तर मित्रांनो, स्वतः विचार करा आणि मला कमेंट करून सांगा की लोकांचे प्रबोधन करणाऱ्या महाराजांवर त्यांच्या मुलीच्या लग्नावरून अशी चिखलफेक करणे कितपत योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं? महाराजांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे की लोकांनी त्यांच्यावर केलेली टीका योग्य होती? तुम्ही तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. ही कमेंट करताना आपली भाषा सुसंस्कृत ठेवा, कारण एका चांगल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो. जर तुम्हाला हा विश्लेषणात्मक रिपोर्ट आवडला असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. लगेच अशा सविस्तर घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.